सतत पोटदुखीचा त्रास असल्यानं महिला या त्रासाला कंटाळून गेली होती। डॉक्टरांकडे जाऊन सोनोग्राफी करताच डॉक्टरांनाही आणि तिलाही मोठा धक्का बसला। आता संपूर्ण प्रकरण तिच्यासोबत काय घडलं होतं पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। या संदर्भात मिळालेली माहिती अशी आहे की महिला रुग्ण उल्हासनगरमधील रहिवासी असून तिचं वय 48 इतकं आहे। गेल्या 6 महिन्यात या महिलेला पोटदुखीचा त्रास सुरू होता, परंतु आर्थिक स्थिती हलाखीची असल्यानं तिनं खासगी रुग्णालयात न जाता सरकारी रुग्णालयात दाखवलं। या महिलेनं अनेक दिवस हा त्रास सहन केला। वेदना सहन करण्यापलीकडे गेल्यानंतर तिनं ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमधून उपचार सुरू केले। या महिलेला आधी उल्हासनगरमधील एका सरकारी रुग्णालयात दाखल केलं होतं। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उल्हासनगरमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये ही महिला दाखल झाली होती। तेथील डॉक्टरांनी 20 जानेवारीला पुढील उपचारासाठी तिला ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलं। या महिलेची तपासणी केली तेव्हा भला मोठा ट्यूमर पोटात असल्याचं दिसलं। या पाण्यानं भरलेला मासळ गोळा होता। हॉस्पिटलमध्ये जिल्हा सर्जन डॉक्टर कैलाश पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी महिलेचं ऑपरेशन करण्यात आलं। तेव्हा तिच्या पोटातून तब्बल 10 किलोची गाठ निघाली। या ऑपरेशनला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रेया शेळके यांनी यशस्वीपणे केलेलं आहे, त्यामुळे या महिलेला नवीन जीवन मिळालेलं आहे। या महिलेच्या गर्भाशयाची सोनोग्राफी केली होती। सिटी स्कॅनमध्ये तिच्या पोटात पाण्यानं भरलेली गाठ दिसत होती। ही सर्जरी खूप अवघड होती, परंतु डॉक्टरांनी अतिशय कौशल्यपूर्वक ही शस्त्रक्रिया केली। या शस्त्रक्रियेला 2 तास लागले। या शस्त्रक्रियेसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रेया शेळके या देखील उपस्थित होत्या आणि अतिशय शांत डोक्याने त्यांनी हे ऑपरेशन करून दाखवलं। कधी ही गाठ कॅन्सरची देखील असू शकते, त्यामुळे या ट्यूमरची तपासणी केली जाणार असल्याचं शल्यचिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांनी म्हटलेलं आहे।